नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे लोभी शेतकरी. तर ती कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप छान आणि खूप सुंदर अशी ती कथा आहे. तर मग सुरू करूया. एका गावात एक शेतकरी राहत होता. तो खूप लोभी होता. रात्रंदिवस मेहनत करत असे. तो खूप पैसे कमावू इच्छित होता. काहीही खर्च करत नसे. जेव्हा त्याला मांसाहार करावा असे वाटे तेव्हा तो जंगलामध्ये जाऊन पक्षी मारून आणत असे. त्या दिवशी त्याने एक सुंदर सोनेरी रंगाची कोंबडी पकडली आणि ती घेऊन तो घरी आला. त्याची पत्नी कोंबडीला पाहून खूप खुश झाली, कारण ती पण पतीप्रमाणे लोभी होती. ती लगेच चाकू घेऊन कोंबडीला मारण्यासाठी बसली. ती कोंबडीच्या मानेला चाकू लावणार त्याच्या आधी कोंबडी म्हणाली, "मला मारू नका. मी तुम्हाला मालामाल करीन. मी तुमचा खूप फायदा करून देईन." कोंबडीला मनुष्याच्या भाषेमध्ये बोलताना पाहून शेतकऱ्याची बायको घाबरली. तिने वरडून आपल्या नवऱ्याला बोलावले, "ऐका हो, ही तर कोणी मायावी आहे. ही आपल्याप्रमाणे बोलत आहे." "काय म्हणतेस? ही आपल्याप्रमाणे बोलते?" "हो, कोंबडी सांगत आहे की ती आपल्याला मालामाल करेन आणि मला मारू नका. मी पण आता तिला कापत नाही. ही आपला जीव वाचवण्यासाठी असे म्हणत आहे." "अरे मूर्खा, माझे ऐक," कोंबडीने हिम्मत करून सांगितले. "माझा जीव घेऊ नको. मी तुम्हाला मालामाल करेन." "अच्छा, तू मला कसं मालामाल करशील? तू मला काय मूर्ख समजतेस?" शेतकरी म्हणाला. त्याच्या डोळ्यात लोभ दिसत होता. तेव्हा कोंबडी बोलली, "मी तुम्हाला रोज एक सोन्याचे अंडे देईन." "सोन्याचे अंड? हो, मला एक चांगल्या खुराड्यात ठेव आणि चांगले दाणे खायला दे. उद्या सकाळी जेव्हा तू माझं खुराडं उघडशील त्यावेळी तुला एक सोन्याचं अंड मिळेल." कोंबडीचे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने आपल्या बायकोकडे बघितले. काय माहीत, ही कोंबडी खरं सांगत असावी. एक वेळ बघू तरी. जर ही गोष्ट खोटी ठरली तर तिला आपण उद्याही मारू शकतो. शेतकऱ्याला बायकोचे बोलणे पटलं. त्याने कोंबडीला एका चांगल्या खुराड्यात ठेवले आणि चांगले दाणे पाणी दिले. दुसऱ्या दिवशी पती पत्नी यांनी जेव्हा खुराडं उघडून पाहिलं तर ते आश्चर्यचकित झाले. कोंबडीच्या जवळ खरोखरच एक सोन्याचं अंड होतं. शेतकऱ्याने झटकन ते उचलून घेतलं. त्यानंतर तर रोजच असे होऊ लागले. कोंबडी रोज सोन्याचं अंड देत असे. काही दिवसानंतर शेतकरी चांगलाच श्रीमंत झाला. त्याने जुने घर सोडून मोठी पक्की हवेली बांधली. शेतीच्या देखभालीसाठी नोकर चाकर ठेवले. येण्या जाण्यासाठी एका घोडागाडीची खरेदी केली. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा शेतकरी खुश नव्हता. त्याला वाटू लागले की त्याच्याकडे अजून जास्त पैसे असावेत, कारण आता त्याला गावाच्या जमीनदारा एवढे श्रीमंत व्हायचे होते. जसजसा तो श्रीमंत होत होता तसतशी त्याची लोभी वृत्तीपणा वाढतच होती. कधी कधी तो विचार करत असे की त्याच्या कोंबडीने रोज 2 अंडी द्यावी. एकदा त्याच्या मनात आले की कोंबडीच्या पोटात अंडीच अंडी असणार, पण ही दुष्ट कोंबडी मला रोज केवळ एकच अंडे देते. जर मी हिचे पोट फाडून सगळी अंडी एकदम काढून घेतली तर काय वाईट आहे? बस, हा विचार मनात आल्यानंतर लोभी शेतकरी बेचैन झाला. त्याने त्याचवेळी चाकू घेतला आणि जाऊन कोंबडीला पकडले. कोंबडी खूप रडली, पाया पडू लागली आणि त्याला समजावले की शेतकरी दादा, जास्त लोभीपणा करू नकोस. जर लोभाने आंधळा होऊन तू मला मारशील तर रोज एक अंडे सुद्धा हाती लागणार नाही. पण शेतकऱ्याला वाटलं की कोंबडी मला वेडा बनवत आहे, त्यामुळे त्याने तिचे काही ऐकले नाही आणि तिचे पोट चिरून टाकले. कोंबडी मेली, पण एकही अंडे निघाले नाही. आता तर शेतकरी तडफडत राहिला. त्यामुळे म्हटले जाते की लोभ वाईट आहे. माणसाने जीवनात कधीही लोभ करू नये. आपल्या कामापुरतं झालं तर त्यामध्ये समाधान मानावे. अति लोभ करणे खूप घातक असते. कोंबडीचा जीव पण गेला आणि अंडी पण मिळाले नाही. जर कोंबडी जिवंत राहिली असती तर रोज एक अंड तरी मिळालं असतं. असा हा लोभी शेतकरी. इथपर्यंत आपली छोटीशी मराठी कथा होती. कथेला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा.